नाही मिळाला मला. अरे नाही, अन्याय आहे. तो अन्याय दूर करा. तुम्हाला सगळ्यांना मराठी कळते ना? मराठीत बोलू का इंग्लिश मध्ये बोलू? इंग्लिश मध्ये बोलता पण येणार नाही मला. ऑप्शन मराठीच आहे. आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात सहभागी असलेले तानसा ग्लोबल स्कूलचे सर्वेसर्वा आमचे मित्र मंगेशजी चौधरी, प्रिन्सिपल मॅडम, सगळे पाहुणे, सगळा शिक्षक वर्ग आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थी बांधवांनो, सगळ्यांनी आपला एक हात वर करा. ही मुलं बसेपर्यंत एक हात वरच ठेवा. आता दुसरा करा. कोणाकोणाला हात आहेत? ज्याने हात घरी ठेवले त्यांनी करू नका. सगळ्यांनी हात आणले हो की नाही? दोन्ही आणले की एक घरी ठेवलाय? अतिशय सुंदर, सुरेख, आखीव, रेखीव आणि आकर्षक कार्यक्रम. हात खाली करा. तुम्ही जर केली गेली तर मी हात बंद ठेवायला लागेल. ज्याला मध्ये बोलायचं असेल त्याला हात वरती ठेवायला लागेल. चालेल का? तुम्ही हात वर ठेवून बोलू शकता. माझा बोलाल का? शांतपणे ऐकाल ना? तुम्ही अतिशय सुंदर कार्यक्रम केला. तुमच्या सगळ्यांचा आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचा मी मनापासून अभिनंदन करतो. सगळ्यांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. आम्हाला वाटलेलं सकाळी जायचं, झेंडा फडकवायचा, 8 वाजता 8:30 पर्यंत चॉकलेट वाटली की निघून यायचं. मी धर्मट मॅडमचं आणि त्याच्या सगळ्या स्टाफचं मी अभिनंदन करेन की आम्ही अनेक कार्यक्रम अटेंड करतो. अनेक वेळा शाळांमध्ये फॉर्मॅलिटी म्हणून झेंडावंदन केलं जातं. पण तुम्ही सगळ्यांनी ज्या आत्मीयतेने, ज्या पद्धतीने मनापासून तुमचं योगदान देऊन, तुमचा जीव ओतून तुम्ही हे सगळे आजचे कार्यक्रम तयार केले आणि ते सगळे कार्यक्रम तुमच्या विद्यार्थ्यांमधलं कौशल्य, तुमच्या शिक्षकांमधली आत्मीयता आणि तुमचं सगळ्यांचं डेडिकेशन आम्हाला सगळ्या पालकांना आणि पाहुण्यांना बघायला मिळालं. तुमचं मनापासून अभिनंदन. शांत बसा तर मी भाषण लवकर संपवेल, नाही तर 3 तास भाषण करेल. चालेल का? चालेल का? 3 तास भाषण करू? सुसूला पण सुट्टी भेटणार नाही. आजचा दिवस काय आहे सांगा मला. कोण सांगेल? काय आज? सांग मला, सांग काय काय आज? सांग काय म्हणजे काय? आज इंडिपेंडन्स डे म्हणजे काय झाला? कोणतरी एक सांगा आज काय झालेलं. सांग मला. बस, व्हेरी गुड. सांग काय झालं. सांग ना. बिंदास घाबरून नका बोला. मी शिक्षक नाहीये. फ्रीडम भेटायला म्हणजे काय झालेलं? मॅडम वेळ आहे ना? मला वेळ आहे ना बोलायला? मॅडम वेळ आहे ना? फ्रीडम भेटायला म्हणजे काय झालेलं? कोण सांगेल? आपसात बोलू नका. कृपया आपसात बोलू नका. फ्रीडम भेटलेलं म्हणजे इको कमी करा ना. कोण आहे का सिस्टमला? थोडं इको कमी करा. फ्रीडम भेटलेलं म्हणजे काय झालेलं? कोण सांगेल? 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी. हा चालेल. कोण सांगेल मला? हात वर करा. कोण सांगणार आहे? फ्रीडम भेटलेला म्हणजे काय झालेलं? 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी हात वर करा. 8वी 9वी 10वी हात वर करा. काय की आधी आपण स्वतःचे तुम्ही गोंधळ घालता. चॉकलेट्स तुम्हाला मिळाले, तुम्ही नाच केलं, गाणं केलं, देशभक्तीचं प्रदर्शन केलं, झेंडा तुम्ही हातात फडकवला. मी बोलते ते कळते तुम्हाला नक्की? मग लक्ष देऊन ऐकाल तुम्ही नक्की का? जो लक्ष देऊन ऐकणार चॉकलेट काढून घेतला जाईल. चालेल का? चॉकलेटची काळजी जमा करायची का? 2 मिनिटं शांत राहा. तुम्ही शांत राहिले तर मी भाषण लवकर संपवेल. परत सांगतो,
एकदम शांत, पिन ड्रॉप सायलेंट. एक सावधान, बडे बडे सावधान माहिती तुम्हाला, बडे बडे सावधान. व्हेरी गुड. मग किती शांत वाटतंय. तुम्ही बडबड केली की सगळा गोंधळ होतो की नाही. तुम्ही एवढे छान कार्यक्रम केले. आपण 1947 पूर्वी आपण आज जे केलं ते आपण करू शकत नव्हतो आणि 1947 नंतर आपल्याला ते करण्याचे राईट्स मिळाले, म्हणजेच आपण स्वातंत्र्य झालो. हे तुम्हाला कळतंय ना, हे शिकवले तुम्हाला ना. आता तुम्हाला शाळेत शिकवले ते मी सांगणार नाही. आपण सगळे क्रांतिकारकांचा इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास शाळेत तुम्ही शिकताय. मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. करू का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकायची तुम्हाला? सगळे ऐकतील तर सांगेल. सगळे शांतपणे ऐकाल. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. तुमच्यासारखी शाळा असते आणि तुमच्या शाळेतले शिक्षक त्या सगळ्या मुलांना सहलीला घेऊन जातात. कुठे? गोष्ट संपल्यावर मी प्रश्न विचारले, त्यामुळे सगळ्यांनी शांतपणे ऐका. आणि प्रश्न मी कोणाला पण विचारेन. ऐकायला शांतपणे, अजिबात बडबड नाही, शांतपणे ऐका. मजा येईल मला गोष्ट ऐकायला. सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षक देतात सहलीला. आता सहलीला गेल्यावर तिथे एक मूर्ती संग्रहालय असतं. काय असतं? जोरात बोला. काय म्हणजे काय? म्हणजे काय? जो शब्द समजला नाही तो बिंदास विचारा. मूर्ती संग्रहालय म्हणजे मूर्त्या ठेवलेल्या असतात वेगवेगळ्या. मूर्त्या तुम्हाला माहित आहेत ना. इथे कसली मूर्ती आहे? सरस्वती देवीची. तशाच प्रकारच्या गांधीजींची मूर्ती, बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अशा खूप साऱ्या मूर्त्या असतात. डोळ्यासमोर आलं तुमच्या मूर्ती संग्रहालय? आलं का? आलं का? सगळ्या विशेषतः 8वी 9वी 10वीच्या मुलांनी लक्षपूर्वक ऐका. तर या सगळ्या सहलीला गेलेल्या मुलांना त्या मूर्ती संग्रहालयात शिक्षक नेतात. आता सगळ्या मूर्त्या मुलांनी ऑलमोस्ट ओळखलेल्या असतात की बाबा शिवाजी महाराजांची मूर्ती आम्हाला माहिती आहे, गांधीजींची माहिती आहे, टिळकांची माहिती आहे, म्हणजे वेगवेगळ्या लोकांची, झाशीच्या राणीची माहिती आहे. या सगळ्या मूर्त्या ते ओळखतात. पण या सगळ्यांमध्ये एक मूर्ती अशी असते की त्यांना ओळखता येत नाही. आता ती मूर्ती कशी असते ती तुम्हाला मी सांगतो. सगळ्यांनी माझ्याकडे बघा. दिसतो ना मी तुम्हाला? दिसतो का? दिसतो नक्की? मूर्ती अशी असते की ती मूर्ती अशा पद्धतीने उभी असते. तुम्ही रनिंग साठी जाता, रनिंगची कॉम्पिटिशन असते तेव्हा कशी उभी असता तुम्ही? नीट बघा माझ्याकडे. अशी उभी असते की ती लगेच पळायला तयार असते. त्या मूर्ती सुंदर असते दिसायला. एका महिलेची मूर्ती असते आणि मूर्तीच्या फक्त सुंदर मूर्ती, मात्र त्याचा चेहरा झाकलेला असतो आणि त्याच्या पुढे असे केस असतात लांब. असं कधी बघितलंय माणूस तुम्ही? त्याच्या पुढे केस बघितलंय का? आहे पण तुमच्याकडे? केस कुठे असतात? मागे वाढलेले असतात महिलांचे केस, पण तिचे केस असे पुढे असतात आणि मागे टक्कल असते. काय असते? काय असते? टक्कल असते मागे. आणि त्या मूर्तीला हाताला आणि पायाला पंख असतात. काय असतात? म्हणजे काय सांगा मला? ती मूर्ती काय करू शकते? पंख असल्यामुळे काय करू शकते? उडू शकते. आता तुमच्या डोळ्यासमोर मूर्ती आली का? आली मूर्ती? नाही आली. कोणासमोर नाही आली? हे बघा, अशी उभी राहिलेली मूर्ती, पुढे केस, मागे टक्कल, हाताला आणि पायाला पंख. लक्षात आलं ना चेहरा? आता तुमच्यापैकी जो सांगेल ही मूर्ती कसली त्याला 1000 रुपये बक्षीस. तुमच्यापैकी कोणी सांगितलं ना ही मूर्ती कसली होती त्याला 1000 रुपयाचं बक्षीस. कोण सांगेल का? सांगेल? सांगेल का? नसेल तर सांगा, मी सांगणार नाही तुम्हाला फ्री मध्ये. तुम्हाला माहिती आहे अशी मूर्ती? तुम्ही बघितली अशी मूर्ती? खरं सांगा, बघितले का? मग तशाच प्रकारे त्या शाळेचे विद्यार्थी त्या शिक्षकांना सांगतात की सर ही कसली मूर्ती आहे? ही मूर्ती आम्ही पहिल्यांदा बघितले. आता तिथले शिक्षक पण कन्फ्युज होतात, कारण आपल्या पण शिक्षकांपैकी अनेकांना ती मूर्ती माहिती नसेल. कोणाला माहिती आहे का? कारण तशी मूर्ती असणं हे आश्चर्याचं म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ती, किंवा एक वेगळेपणा त्यामध्ये. आता तिथल्या शिक्षकांनी तिथल्या मूर्ती संग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडे नेलं त्यांना आणि सांगितलं की ही मूर्ती कसली आम्हाला माहिती द्या. तुम्हाला कळतं ना मी बोलतो ते? 8वी 9वी 10वीच्या मुलांना कळतंय ना? शिक्षकांना
त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तर न देता आल्यामुळे शिक्षक त्याला घेऊन गेले त्या व्यवस्थापनाकडे. त्यांनी सांगितलं की बाबा ही मूर्ती कसली आहे, आता ती मूर्ती कसली ते नीट ऐका. तिथल्या शिक्षकाने सांगितलं ही मूर्ती आहे संधी देवतेची. कसली? जोरात बोला. कसली? संधी देवतेची, म्हणजे द गॉड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची देवता. आता संधी तुम्हाला माहिती, संधी म्हणजे काय माहित आहे की नाही? हो ना. तुम्हाला इथे आज टीचरांनी नाचण्याची संधी दिली की नाही? तुम्हाला पिरॅमिड करण्याचं काय ते पिरॅमिड टॉवर केल्याची संधी मिळाली की नाही? तुमच्या 100 मुलांपैकी तिथे फक्त 10 मुलं होती. बरोबर? बरोबर आहे की नाही? तुमच्या 290 मुलांपैकी 2 मुलींनी स्पीच दिलं. बरोबर? 4 मुलींनी, म्हणजे 4 मुलींना स्पीच देण्याची काय मिळाली? काय मिळाली? संधी. ती त्या संधी देवतेची मूर्ती होती. मग ती अशी का होती? मग त्यांनी सांगितलं की संधी अशी गोष्ट आहे की ती आपल्याला दिसते पण ती ओळखता येत नाही, कारण तिच्या डोक्यावर तोंडावर केस असतात. बघा, संधी ओळखता येत नाही तर तोंडावर केस असतात. आता आपण संधी पटकन ओळखली नाही, जर संधी ओळखायला आपण चुकलो तर ती संधी देवता लगेच उडून जाते, कारण हातापायाला केस असतात, पंख असतात. मग आपण विचार करतो अरे संधी माझ्या हातून हुकली, संधी गेली, मी तिला पकडायला जाईल. आपण जेव्हा त्या संधीला पकडायला जातो तेव्हा मागे असते टक्कल, आपल्या हाताला काही येत नाही. कळलं तुम्हाला? गोष्ट कळली, देवी कळली. आता तुम्हाला मी ही गोष्ट का सांगितली ते सांगतो. तुमच्या टीचर खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश मध्ये सांगतात, गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड प्लीज प्रेझेंट स्पीच अँड ऑल. आमच्या पालकांपैकी एक पण असं इंग्लिश बोलणार नाही, पण बोलेल का? डॉक्टर मॅडम सोडल्या तर बाकीचे आमचे सगळे पालक आम्ही पप्प पप्प थत होईल आमची. तुमच्याकडे संधी आहे. तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा आम्हाला ही संधी मिळाली नाही. आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत, आमचे सगळे ऑलमोस्ट पालक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. आमच्या शिक्षकाने आम्हाला खूप चांगलं शिक्षण दिलं. आमच्या आई वडिलांनी कष्ट करून आम्हाला शिकवलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ज्या पद्धतीने आज तुम्ही सगळी मुलं इथे शिकता, तुमच्या प्रत्येकाच्या शिक्षणासाठी तुमचे पालक ज्या पद्धतीने खस्ता काढतात आणि तुमची फीस भरतात, तुम्हाला शिकवण्यासाठी ह्यातला मॅनेजमेंट, शाळेचा स्टाफ ज्या पद्धतीने मेहनत घेतं, जर शिक्षकांनी त्यांना दिलेलं काम फक्त अभ्यासाचं केलं असतं, त्यांना पगार जो मिळतो त्यात त्यांनी अभ्यास करा, तुम्हाला शिकवायचं आहे. जर त्यांनी तेच केलं असतं आणि तुम्हाला वेगळं ज्ञान देण्यासाठी परिश्रम नसते घेतले या लोकांनी, तर आज एवढा चांगला कार्यक्रम झाला नसता. म्हणजे तेही तुम्हाला घडवण्यासाठी परिश्रम घेतात की नाही? घेतात की नाही? तुम्ही हे जी प्रॅक्टिस केली, हे जे आज तुम्ही आम्हाला दाखवलं, हे सगळं तुम्ही तुमच्या शाळेचा अध्यापनाचा वेळ वगळून मोकळा वेळ त्यांनी एक्स्ट्रा तुम्हाला वेळ दिला. बरोबर ना टीचर? ते सगळ्यांनी आपल्या कुटुंबाच्या, आपल्या रोजच्या कामाला कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्हाला शिकवलं. ही संधी तुम्हाला मिळाली. आपसात बोलू नका, हात वर करून ठेवायला लावेल. तुम्हाला कळतंय मी काय बोलतो? 10वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना मी हे आवर्जून का सांगतो की आपल्याला 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. 1950 ला आपण राज्यघटना स्वीकारली. हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. हे स्वातंत्र्य हजारो क्रांतिकारकांनी रक्त सांडलं, छातीवर गोळ्या झेलल्या, फासावर गेले, त्याच्या मोबदल्यात मिळालेलं हे स्वातंत्र्य. लक्षात ठेवा. आपण ते आज इझी ऍक्सेस घेतो. आपण इझी ऍक्सेस, सहज, आपल्याला कोणी अडवत नाही, आपण मोकळे आहोत. पण हा मोकळं आयुष्य जगणं, हा मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो लोक उद्ध्वस्त झाले. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगेन तुमच्यासारखं. शिरीष कुमार नाव तुम्ही ऐकलंय का? आम्हाला प्राथमिकला धडा होता, आता ऐकले मॅडम मला माहित नाही, धडा नाही काढला. शिरीष कुमार मेहता, मी जाऊन आलो, त्यांच्या घरी जाऊन आलो, त्यांच्या गावात जाऊन आलो, त्या स्मारकावर जाऊन आलो. नंदुरबारला जेव्हा 1942 ला कुठे गेले मगाशी आपले आलेले गांधीजींनी सांगितलं चले जाओ. 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजी म्हणाले इंग्रजांनो तुम्ही भारत सोडा. आणि त्यानंतर 13 वर्षाचा शिरीष कुमार आंदोलनात सहभागी झाला. पोलिसांविरोधात त्यांनी आंदोलन केलं मित्रांना घेऊन. नंतर त्याला जेलमध्ये टाकलं. त्याचे पप्पा गेले, अरे बाबा हे काय दंड आहे ते भरा ना, माझ्या पोराला घेऊन जातो मी. त्याच्या पप्पांचं फोटोग्राफीचं दुकान होतं. शिरीष कुमार मेहता, लक्षात घ्या. तो बोलला पप्पा मला सोडू नका,
माझा दंड भरू नका. या सगळ्यांबरोबर मी पण अटक आहे. 13 वर्ष म्हणजे कितवीला असेल तो? कितवीला असेल? 7वी किंवा 8वीला असेल, बरोबर ना? तो बोलतो मी जेलमध्ये राहील पप्पा, मला सोडू नका, मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये आलोय. त्याला संध्याकाळी सोडतात पोलीस, पण ही पोरं थांबत नाही. ही पोरं दुसऱ्या दिवशी गांधीजींनी सांगितलंय ना की आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, हे तहसील ऑफिसला जातात, तिरंगा घेऊन जातात ना, सांगतात ए तुमचा युनियन जॅक उतरवा. युनियन जॅक तुम्हाला माहिती आहे? कोणाला माहिती युनियन जॅक? माहिती आहे तुम्हाला? आपल्या देशाच्या झेंड्याला आपण जसं तिरंगा आपला झेंडा देश आहे, तसा ब्रिटनचा आपल्यावर जे राज्य करणारे इंग्रज होते त्यांचा झेंडा होता युनियन जॅक. सांगितलं हा युनियन जॅक उतरवा, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. बघा तुमच्यासारखे पोरं 13 वर्षाची, 12 वर्षाची, 14 वर्षाची, 15 वर्षाची, यामध्ये ते बोलतात अरे पोरांनो घरी जा. तुम्ही काय आले तिथे? बोलतो नाही, आम्हाला गांधीजींनी सांगितलंय आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, आमच्या देशातून चालते व्हा. आणि मग तिथे संघर्ष होतो, तिथे पिस्तूल ते बंदूक टाकतात. हा शिरीष कुमार पुढे जातो, हे बंदुकाचा धाक काय दाखवतो, हिम्मत असेल तर आमच्यावर गोळ्या झाड. आता ते इंग्रज अधिकारी त्यांच्यामध्ये राग भरलेला होता, त्यांनी गोळ्या झाडल्या आणि 13 वर्षाच्या शिरीष कुमार सह 5 जणांना तिथे खाली पाडले इंग्रजांनी गोळ्या मारून. कल्पना करा, मोठी बंदूक आणि एवढी जाड गोळी त्याच्या छातीत गेल्यावर किती वेदना झाल्या असतील. आता ते गोळी मारणाऱ्याला दया आली, अरे आपण या बारीक पोराला गोळी मारली, रक्ताय थावल्यात पडलाय, तळमळतो, तो पाणी घेऊन गेला. तेव्हा शिरीष कुमारने त्याला एक उत्तर दिलं. काय सांगितलं? शिवणार नाही तव पाण्याला तू देशद्रोही झाला. तुझं पाणी पण मला नको, तू देशाचा गद्दार आहेस. कारण तो गोळी मारणारा आपला भारतीयच होता, पण तो इंग्रजांचं काम करायचा, इंग्रजांचा पोलीस होता. आता त्या घटनेमध्ये शिरीष कुमारचा इतिहास आपण वाचतो, पण छगनलाल शहा नावाचा पोरगा हा केवळ 8 वर्षाचा होता. केवळ 8 वर्षाचा. 1934 त्याची जन्मतारीख आणि त्याला 42 ला मरण आलं. 8 वर्षाचा पोरगा जाऊन स्वातंत्र्यासाठी लढला होता आणि गोळी झेलून मरला होता. 5 लोक मेली त्यावेळी. 5 लोकांना इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्यासारख्या लहान मुलांसह अनेक महिलांनी, अनेक क्रांतिकारकांनी, प्रीतिलता वड्डेदार, सरोजिनी नायडू, झाशीची राणी, मादम कामा, किती नाव आहेत, महिला क्रांतिकारक पण होत्या की जायच्या चले जाव, गोळ्या घालून यायच्या. फासावर गेले. मग अशी ते 3 होते ना साखळी लावलेले, कुठे गेले ते 3 जण? कुठे गेले ते? हे बघा, हे कोण आहे तुम्हाला माहित आहे का? हे कोणाचं प्रतिकृती आहे? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव. 3 पोरं. फासावर लटकवायची वेळ आली तेव्हा इंग्रज बोलले अरे शेवटची इच्छा काय? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, शेवटची इच्छा काय बाळांनो? फासावर चालले तुम्ही, तर आम्हाला व्यायामाचं साहित्य द्या, व्यायाम करायचा आहे. सगळे हसायला लागले, अरे वेळेत करे तुम्ही, 10, 15, 20 मिनिटात तुम्हाला फासावर लटकवणार आहेत, व्यायाम कसला करता? तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहित तुम्हाला? की भारत आमची माता आहे, हा देश आमची माता आहे, आमची देवी आहे, आणि आम्ही त्या देशासाठी फासावर चाललोय. जेव्हा देवासमोर फुलं अर्पण करायची असतात तेव्हा ती टवटवीत असली पाहिजे, ती फ्रेश असली पाहिजे. आम्हाला टवटवीतपणे हसत हसत देशासाठी फासावर जायचं आहे. फासावर गेले. हजारो क्रांतिकारकांनी आपला जीव दिला, म्हणून आपण आज मोकळा श्वास घेतो. मी ते तुमच्या समोर भाषण करू शकतो, त्यात गोळ्या झाडल्या असत्या आपल्या. पण आता तुम्हाला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे, तुम्हाला चांगल्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली आहे, तुम्हाला चांगल्या टीचरकडनं तुमचे प्रश्न सॉल्व्ह करून घेण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या या 8वी 9वी 10वीच्या या म्हणजे कुमार वयात पदार्पण होण्याच्या काळामध्ये तुम्ही आहात. बरीचशी लहान मुले चिमुकली, ही बडबड करतील, पण तुम्ही सगळे मागचे. तुम्हाला अनेक डिस्ट्रॅक्शन येतील. तुम्हाला मोबाईलचा आता ऍडिक्शन आहे, मोबाईल मध्ये वेगवेगळे ऍप्स आहेत, त्या ऍप्सचं लागेल तुम्हाला ऍडिक्शन. तुमच्यामध्ये आलेलं तरुण पण या सगळ्या कॉम्प्लिकेशन मध्ये तुमच्यापैकी जो त्या सगळ्यावर मात करू शकला तो यशाकडे जाईल. जो त्याच्यावर मात करू शकला नाही, विशेषतः मुलींना मी सांगेन, आम्ही रोज वेगवेगळी प्रकरणं हाताळत असतो, रोज वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही सामोरे जातो. 12 वर्षाची मुलगी, 13 वर्षाची मुलगी, 15 वर्षाची मुलगी, काही मुलं आहेत, वेगवेगळे ऍडिक्शन्स आहेत.
आणि जेव्हा तुमच्याकडनं एखादी चुकीची गोष्ट घडते त्याचा सगळा परिणाम जसा शाळेला भोगावा लागेल त्याचप्रमाणे तुमच्या पालकांना झालेली वेदना ही तुम्ही कधीही दूर करू शकणार नाही. तुम्हाला शाळेत पाठवताना तुमची महिन्याची वर्षाची फी भरताना त्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं द्यावं लागतं. प्रत्येकाला प्रश्न असतो की आता मला पोराची फी भरायची, मग त्यांच्या कोणाच्या घरी एखादी टेम्पो असेल, रिक्षा असेल, गाडी, त्याचा हप्ता भरायचा आहे, इन्शुरन्स भरायचा आहे, घराचा EMI भरायचा आहे, ट्रॅव्हलिंगचे पैसे भरायचे. त्या प्रचंड ताणातून तुमचे पालक तुमची फी भरतात आणि तुम्हाला शाळेत पाठवतात. तुम्ही सांगितलं आम्हाला युनिफॉर्म घ्यायचा, आजच पैसे पाहिजेत. कुठल्या पालकाने आडीवेडे घेतले का? मिळाले ना पैसे तुम्हाला? मिळाले की नाही? हो की नाही? की कोणाचा पालक बोलला तुझं तू बघ, बोलला की जा तुझ्या कपड्यांचे पैसे तू बघ. त्यांनी कर्ज काढला असेल, ऍडजस्टमेंट केली असेल, लोन घेतला असेल, पण पालकाने तुम्हाला कपड्यांचे 4,600 रुपये भरले असतील. सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं, तुम्ही दर्जेदार शाळेमध्ये शिकावं, या चांगल्या शिक्षकांकडून तुम्ही अध्यापन होऊन चांगलं काहीतरी बनावं. तुम्ही पैसे कमवाय म्हणून तुम्हाला पालक शिकवत नाही, तुम्ही चांगला माणूस बनावं. समाजामध्ये तुम्हाला बघितल्यावर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. नाही तर मग बापाला सांगितलं काय तुझा पोरगा वाया गेलाय, मग ते पोरापेक्षा जास्त अपमानास्पद त्या बापासाठी आणि आईसाठी असते. ही तुझी पोरगी वाया गेले, ही सगळ्यात मोठी शिवी आई आणि बापाला असते. आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या आई वडिलांना फेस करायला लावू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आम्ही 135 मुलं म्हणजे जी बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती होती, आम्ही साजरी नाही केली. आम्ही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातली 135 मुलं दत्तक घेतली. त्या 135 मुलांना शिकायचंय पण शाळा जवळ नाही. या 135 मुलांना शिकायचंय पण घरी पैसे नाही, पुस्तकं वह्या घ्यायला पैसे नाही, ड्रेस घ्यायला पैसे नाही, घरी लाईट नाही अभ्यास करायला. आई वडील मजुरीसाठी बाहेरच्या तालुक्यात जातात, त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागते. अशा 135 मुलांना आम्ही दत्तक घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. सांगायचं तात्पर्य काय की अशी अनेक लोक आहेत तुमच्या आपल्या पूर्ण देशात की ज्यांना शिकायचंय पण शिकायची संधी नाही, ज्यांना अभ्यास करायचा आहे पण पुस्तक वाचायची संधी नाही, ज्यांना शाळेत जायचंय पण शाळेत जायची संधी नाही. पण तुमच्याकडे संधी देवता आहे, तुमच्याकडे संधी आहे. जर ती संधी तुम्ही सोडली तर संधी देवतेला एक टक्कल, परत तुमच्या हाताला संधी लागणार नाही आणि मग आपल्याला वणवण भटकावं लागेल. जी पोरं दुर्दैवाने शिकत नाही, शाळेत गेली नाही, बोटावर मोजणे की त्या इंस्टाग्रामवर रील बघतो आपण की काय तरक्की केली, एज्युकेशन जरुरी नाही, हे फक्त भापक कल्पना आहे, ही अंधश्रद्धा आहे. मी पण माझ्या शिक्षणाच्या काळामध्ये तुरुंगात गेलो, आंदोलनामध्ये अनेक वेळा जेलमध्ये गेलो, शिक्षण सुटलं, पण मी नंतर शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन केलं, MA केलं, आता मी लॉ करतोय. तर शिक्षण फार महत्वाचं आहे. हे जे सांगतात ना बिलियनियर टिलियनियर, ते रॅपर फॅपर, हे सगळे बोटावर मोजणे आहेत. नंतर याला कुत्रा विचारत नाही. 4 दिवसाची प्रगती, 4 दिवसाचा ग्लॅमर, 4 दिवसाचा फेम असतो, पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. तुम्ही जर शिकलात तर तुम्ही गुरगुरालच, पण शिकले नाही तर तुम्हाला मान खाली घालावी लागेल. कधी चुकून विमानात बसायला गेले ती एअर होस्टेस इंग्लिश मध्ये बोलते, प्लीज सर वेलकम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. आपण व्हॉट कॅन आय डू फॉर यू बोलू काय तिला? चहा घेऊन एक कोरा. म्हणजे तिथं आपल्याला अपमान सहन करावा लागेल की विमानाचे तिकिटाचे पैसे आहेत माझ्याकडे, पण तिथल्या एअर होस्टेसची इंग्लिश मध्ये बोलू कसं काय? नंतर ती मराठीत पण बोलते, पण ती आपली इज्जत निघाल्यावर. मी रशियाला गेलेलो, रशियामध्ये 28 दिवस होतो, तर मला बोलतात नसतं आलं तर माझं हसू झालं असतं, कारण तिथले लोक इंग्लिश पण बोलत नाही. मर तिकडे तू, मराठी सोडून दे, हिंदी सोडून दे, इंग्लिश पण बोलणार नाही. आमची रशियन लँग्वेज, त्यांच्या भाषेचा त्यांना गर्व आहे, रशियन लँग्वेजच. मग मी 8 दिवस रशियन लँग्वेज शिकलो. 8 दिवस मी प्रॅक्टिस केली, बाबा रशियाला मला 28 दिवस राहायचंय, तर मला रशियावाल्या लोकांची भाषा आली पाहिजे. पण मी 28 दिवस रशियामध्ये सुखाने राहिलो, कारण मी त्यांची भाषा शिकलो, जी मला जेवढी बोलतायत. स्पासिबा, प्रिव्हियस, हे महत्वाचे शब्द आहेत. ते रशियाचे शब्द ते त्यांच्याच भाषेत बोलणार. तुम्हाला चहा पण देणार नाही ते, तुम्ही जर रशियन इंग्लिश मध्ये बोलले तर पाणी पण देणार नाही. सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला जर वर्ल्ड एक्सप्लोर करायचं आहे, तुम्हाला या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायचंय, तर तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला चांगल्या प्रिन्सिपल लाभल्यात, तुम्हाला चांगले शिक्षक लाभलेत, तुम्हाला चांगली शाळा लाभले. ही संधी प्रत्येकाला मिळत नाही.
त्या संधीचं तुम्ही सोनं करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्ही आजचा जो कार्यक्रम केला हा अत्यंत नेत्रदीपक होता, डोळे भरून जाणारा होता. माझ्यासह सगळे पालक, म्हणजे आमचा अपेक्षा भंग झाला मॅडम, की आम्हाला एवढं चांगलं अपेक्षित नव्हतं. बरोबर बोलतो ना पालकांना मी, आम्हाला एवढं चांगलं अपेक्षित नव्हतं. मी सगळ्या पालकांच्या वतीने सांगतो की आमचा तुम्ही अपेक्षा भंग केला. तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम केला, म्हणजे सकारात्मक अपेक्षा भंग तुम्ही आमचा केला, की आम्हाला अपेक्षित नव्हतं एवढं चांगलं परफॉर्मन्स आमच्या या पोरांनी दाखवलं. एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही त्या पोरांवर परिश्रम घेतलेले आहेत, म्हणून तुमचे सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. सगळ्यांनी मला शांतपणे ऐकलं त्यासाठी तुमचे आभार मानतो. मी बोललो ते कळलं का? नक्की? नाहीतर एक म्हण आहे, तुम्हाला किती कान आहेत? दोन. इकडनं ऐकायचं आणि इकडनं कोण बोलला? हुशार आहे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. काहीतरी बोलून गेला ते ऐकायचं, थोड्या वेळाने सोडून द्यायचं. बरोबर ना? असं कराल का? असं कराल? तुम्हाला बोललो ते मी कळलं, अगदी सोप्या भाषेत सांगितलं मी. बरोबर ना? तुम्ही ते ऐकाल, कुठल्याही प्रकारे चुकीचं वर्तन तुमच्याकडनं घडणार नाही याची काळजी घ्याल. मोबाईलचा अतिरेक करणार नाही याची काळजी घ्याल. आणि दियाने मला वाटतं भाषण केलं मगाशी. काय ना दियात ना, तू भाषण केलं ना, स्पीच कोण दिला तुमच्यापैकी? अद्वैताने अजून कोणी स्पीच दिला ना? हा तू दिला. काय होतं? श्वेताने भाषण दिलं ते मी ऐकलं, छान, दोघींचं ऐकलं, दोघी छान बोलल्या. पण तिने सांगितलं की आता आपल्याला इंग्रजांबरोबर लढायचं नाहीये. बरोबर ना? आता आपल्याला आपल्या देशातल्या प्रश्नाबरोबर लढायचंय. बेकारी, भूकमारी, बेरोजगारी, म्हणजे करप्शन, हे सगळे विषय. तर त्यासाठी लढण्यासाठी माझी इच्छा आहे सर, की तांसा ग्लोबल मधून 4-2 IPS घडले पाहिजे, 4-2 IAS घडले पाहिजे, चांगले अधिकारी झाले पाहिजे आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. म्हणून तुम्ही सगळे त्या डेडिकेशनने अभ्यास कराल, त्या डेडिकेशनने शिकाल. तांसा ग्लोबलचं तुमच्या शाळेचं नाव बाहेर चांगलं आहे, की इथे चांगली मुलं आहेत, इथे कमी मुलं असली तरी ती सिन्सिअर आहेत, ती टपोरीगिरी करत नाही, ती चुकीच्या मार्गाला जात नाही, ती प्रामाणिकपणे अभ्यास करतात. इथे असलेल्या सगळ्या मुली सुरक्षित आहेत, सिक्युअर आहेत. तुम्ही फील करता ना सिक्युअर? इथल्या मुली स्वतःला सिक्युअर फील करतात. तर तुमची ती प्रतिमा अबाधित राहिली पाहिजे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार. सगळ्या मॅनेजमेंटचे मी आभार मानतो की तुम्ही मला एवढी मोठा मान सन्मान दिला, झेंडा फडकवण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.